गुड मॉर्निंग. आजची गुड मॉर्निंग माझी अशी काय आहे, कारण की मी आईकडे गेली होती काही दिवस आणि घर असं काही झालं आहे ना की आता असं वाटते की कितीच दिवस राहिली. मी 2-3 दिवस राहिली आणि पसारा खूप जास्त झाला होता, कारण की यांचा चहा वगैरे करतात ते, त्याचे भांडे वगैरे म्हणजे खूपच झाला होता. यावेळेस तर असं वाटत होतं ना की मी घरात आली की कुठे आली आहे, कारण की मला एवढं टापण टिपण ठेवून गेली होती मी. आणि म्हणजे काय होतं ना, बाजूला बांधकाम सुरू आहे, त्यामुळं म्हणा कशामुळे म्हणा धूळ एवढी जास्त येते ना घरात की खूपच जास्त. 2 दिवस पण मी माहेरी गेली ना तर खूप जास्त घरात धूळ झाली होती, असं पाय पण ठेवायला हे नव्हतं होत. तर माझी ना सकाळी आता मग रात्री आम्ही आलो होतो आणि सकाळी लगेच मी कामाला लागले. रात्री तर कामाला लागायला हिंमतच नव्हती, कारण की खूप जास्त पसारा होता आणि म्हटलं या धुळीत आपूला पण इकडे तिकडे फिरल्यापेक्षा मी काम करायलाच नको, त्याच्यापेक्षा सकाळी उठून करूया. सकाळी इथे मी भांडे बघूनच म्हटलं चला आता पटापट किचन आवरून घेऊया पहिले. आणि किचनवर बारीक अशी धूळ झाली होती, ते आता साफ केल्याशिवाय मला काही हे होत नव्हतं. त्यामुळे मस्त गरमागरम चहा ठेवला गुळाचा. आणि ना यांना चहा घ्यायचा नव्हता, म्हणजे यांचा घेऊन झाला होता, त्यामुळे म्हटलं एकटीसाठी आता मी गुळाचा चहाच बनवते आणि तो घेते, नंतरच काम करायला थोडीशी एनर्जी येईल या टाईपमध्ये. मग चहा वगैरे तोपर्यंत ठेवला आणि काही भांडी होती ती घासून टाकली. आता काय होतं ना, कुठे जायचं म्हटलं कीच आता माझ्या अंगावर काटा यायला लागले, कारण की एवढी धूळ आणि एवढा पसारा ना, असं म्हणजे कपडे ठेवायला पण इथे थोडंसं कपाट वगैरे नाही आहे ना, त्यामुळे पण कपडे आपू सारखे पाडत राहते वगैरे, काही काही चालूच राहतं असं, त्यामुळे पण घरात पसारा खूप जास्त होतो. आता या किचन वट्यावर थोडाफार ना धूळ खूप झाली होती, त्यामुळे म्हटलं नंतर घासून घेते मी, कारण की आता जर घासत बसली ना तर माझ्या मागे आप्पू पण येते आणि ती पण खूप हे करते, त्यामुळे मी फरशा वगैरे आधी क्लीन करून घेतल्या आणि वर किचन वाटा साफ करून घेतला. आता चहा पिल्याशिवाय मला एनर्जी येणारच नव्हती, त्यामुळे म्हटलं थोडा का होईना चहा घेते आणि नंतरच कामाला लागते बाकीच्या. कपडे तर खूप जास्त पडले होते आणि मग ते पण वॉश करायचे होते. आता 2-3 वेळा तर मशीन लावावंच लागणार होती, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं ना आरामशीरच करूयात, कारण की आपण लगेच माझ्या मागे मागे येते आणि कुठे पडायची वगैरे, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं आरामशीर केलं ना तेच व्यवस्थित होऊन जाईल. इकडे आपूची झोप झाली होती, म्हणजे तिची खूप वेळची झोपली होती, आता चिवडू चालू होतं तिचं करणं आणि मग उठणारच होती ती, तर तिलाच उठवायचं होतं. आता कुठे गेली आपू? याच्या आत आहे. आणि बघा चोरून असं मोबाईल बघणं सुरू आहे. हे बघा चोरून मोबाईल बघते. आपू बघितलं ना काय करते, मस्त ब्लँकेट घेतलं आणि झोपली आहे तिथे. तिचं चाललं मस्त झोपणं वगैरे, आयुष चालली आहे तिची. आणि मला पण माहित नाहीये आणि त्यांना पण माहित नाहीये की अप्पू कुठे आहे नेमकी. तर अप्पू आहे ब्लँकेटच्या आतमध्ये. तर ना चाललंय माझं आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला. आज उपवास होता, त्यामुळं मग संध्याकाळीच आवडावं म्हटलं सर्व. आणि ना कामं इतकी बाकी राहिले ना, खूप जास्त सगळीकडे पसारा पडला आहे, कारण की आईकडे गेल्यानंतर माझं घर तर असंच होतं. काय माहिती काय होतं, 2 दिवस जरी गेलं ना घराच्या होतं असं काही होतं. आणि ना कुठे गेली अप्पू? अप्पू त्यामध्ये झोपली आहे. आता ना मला थोडंसं आवरावरी करायची आहे. आवरावरी म्हणजे ना मला ते बेड वगैरे आवरायचं आहे. पण काय भेटू, मला बेड वगैरे आवरायचा, पण आता कधी आवरू मी? अप्पू नाही उठणार त्यावरून, तिच्या पप्पासोबत गेल्यावरच करावं लागेल. रोज रोज कुठून आणायची तुला चॉपकी? चॉपकी बिपकी काय नाही भेटणार तुला, ओके? शी अप्पू दे. अपूर्वा इकडे बघ. कुठे चालली अप्पू तू? भ्रूम चालली. पप्पाला काय झालं अप्पू?
आपण नेता बाहेर. काय झालं अप्पू? अप्पू भूत बघ, ते बघ भूत खाली. भूत, बापरे. चालले वळ्या वळ्या पडल्या. तुम्हाला काय वाटतं, काम कोणाला जास्त असतं, एका स्त्रीला किंवा एका पुरुषाला? दोघांपैकी कोणाला जास्त काम असतं असं तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि मला काय वाटतं ते मी सांगते. कारण की ना, कामं प्रत्येकाला सेमच असतात, पण ना आपण असं ठरवून देतो की नाही, पुरुष बाहेर जातो तर त्याला खूप जास्त कामं आहेत, स्त्री घरात राहते तर ती तिच्या मर्जीनुसार कामं करते. अगदी बरोबर आहे. कारण की ना, घरामध्ये आपण कामं आपल्या मर्जीनुसार करतो, पण वेळ तर बरोबर होतो ना. जेवणाचा वेळ तर होतोच, त्या टाईमपर्यंत आपल्याला जेवण तर बनवावंच लागतं. परत सगळ्याच गोष्टीचा वेळ असतो आणि त्या वेळेनुसार आपल्याला चालावं लागतं. तसंच ऑफिसमध्ये पण राहतं, एवढं काम एवढ्या वेळेमध्ये संपवावं लागतं. असं सगळ्याला प्रत्येकाला कामं राहतात. त्यामुळं ना, कोणाच्या कामाची ना कोणी टीका करायला नकोच. कारण की ना, कामं प्रत्येकाला राहतात आणि त्या कामाची रिस्पेक्ट प्रत्येकाने केलेली पाहिजे. कारण की ना, घरामध्ये आपण बसून राहतो असं कोणीच नाही आहे. प्रत्येक टायमानुसार ते काम करतं आणि प्रत्येक टायमानुसार त्याचा आरामाचा टाईम राहतो, असं प्रत्येकाचं राहतं. आता काय झालं होतं की कपडे काढून आणले होते, बरेच कपडे पडले होते. कारण की 2-3 दिवस माहेरी गेली होती आणि घरामध्ये थोडंसं जास्त पसारा झाला होता, त्यामुळं मग मी पसारा आवरायला गेली होती. आता एका स्त्रीला ना प्रत्येक काम करावंच लागणार, कारण की ती स्त्री आहे असं नाही आहे. जी स्त्री हाऊसवाईफ आहे ना, तिला कामं करावंच लागणार. जे कामं करायचे ते तर करावंच लागणार. आणि मला सांगते, मला कामाची इतकी आवड आहे ना, म्हणजे कामाची तर जास्तच आहे, पण टापणटिपणाची खूप जास्त आहे. कारण की मला जिथल्या वस्तू तिथेच पाहिजे. आणि आपण काम कोणासाठी करतो आहे? आपल्याच माणसासाठी करतो आहे ना, दुसऱ्या लोकांसाठी नाही करत ना. बाहेरचे लोक थोडी ना येतात आपल्या घरी जेवायला किंवा काही खायला, नाही ना, अंघोळीला नाही, कशालाच नाही. कपडे कोणाचे? आपल्याच माणसासाठी आपण ते सर्व करतो आणि ते आवडीनं करायला पाहिजे, मला असं वाटतं. त्यामुळं मग मी करते. मला बिलकुल कंटाळा येत नाही हे कामं करायचा. येतो आणि त्या टाईमपुरतं ते निघून जातो. कामं तर करायचे म्हणून मग मी करून घेत असते. कामाचा जर कंटाळा करत बसला आणि आपण असं म्हणत बसलो ना की मला खूप काम आहे, तर नाही चालत. काम प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला तेवढंच असतं. फक्त ते कसं करायचं आणि कोणत्या भावनाने करायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. आपण जर म्हणत बसलं ना की कशाला काम करायचं, एवढं काम आहे, एवढं कोणासाठी करतोय हे विचार करायचा आणि नंतर मग ते माइंडमध्ये आणायचं की आपण काम करतोय. कामाबद्दल ना सांगायचं म्हणलं की मी आज कामाबद्दल खूप जास्त बोलली आहे, विषय निघाला म्हणून बोलली आहे. पण ना, कोणीच असं वाईट नाही वाटून घ्यायचं की आपण छोटं काम करतो आहे. आपण भांडी घासतो कोणाची घासतो आहे? आपल्याच माणसाची घासतो आहे ना. मग कशालाच आपण म्हणजे जन्मालाच कशाला येऊन फायदाच नाही आहे. आपण काम कशासाठी करतो आहे? जगण्यासाठीच करतो आहे ना. आपला माणूस आपल्यासाठी काम करतो आहे ना, जातो आहेच ना कमवायला, मग आपण पण करायला पाहिजे ना त्याच्यासाठी. असं समजून काम करा. कोणाचाच हेवा, कोणाचा दावा न करता काम केलं ना, तर ते काम इतकं म्हणजे लवकर होऊन जातं ना, खूप जास्त. तर आता मी इथे तेलाच्या कॅन भरत होती, किराणा आणला होता आणि मस्त चाललं होतं माझं तेल भरणं. तर इथे काय झालं, मी पाऊचच आणत असते. कारण की तेलाची कॅन जर आणली ना तर ती खूप जास्त म्हणजे हे होऊन जाते, फेकून द्या वगैरे वगैरे, खूप जास्त धिंगाणा होतो, पसारा होतो. त्यामुळं इकडे त्यांचा चहाचा टाईम झाला होता, त्यामुळं त्यांचा चहा आणि माझा चहा सोबत टाकला. इथे आम्ही दोघांनी मिळून मस्त ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. माझा हेतू हाच सांगायचा होता की प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफमध्ये काम असतात.